जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या अंतिम भागामध्ये आपणा सर्व संस्कृत आणि संस्कृती प्रेमींचं मनःपूर्वक स्वागत. जय गजानन जयतु संस्कृतम. अगदी जपानपासून अमेरिकेपर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून इंग्लंडपर्यंत सगळ्या जगातल्या पसरलेल्या संस्कृत आणि संस्कृती प्रेमींनी आणि प्रामुख्याने भारतामधल्या सगळ्या संस्कृती प्रेमींनी या उपक्रमाला जो अक्षरशः हजारोच्या संख्येमध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि जो नित्य वृद्धिंगत होत आहे, त्या आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल हार्दिक हार्दिक कृतज्ञता. असाच लोभ असावा. एक सुंदर मालिका परिपूर्ण होत आहे याचा एक आज आनंद आहे. आपल्याला आता हे ऐकून माहिती आहे की जरी सर्व संस्कृत प्रेमींना हा सुंदर आस्वाद या निमित्ताने मिळत असला तरी ह्या सगळ्या उपक्रमांच्या मागे मूळ सूत्र महाविद्यालयीन रचना आहे. महाविद्यालयामध्ये जे विषय अभ्यासाला आहेत, जसं सध्या भारतामध्ये सर्वत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नवीन शैक्षणिक धोरण अशा पद्धतीच्या धोरणाचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आता ज्या विद्यापीठाशी मी संलग्नित आहे त्या विद्यापीठामध्ये द्वितीय वर्षाकरता मायनर नावाचा जो विषय आहे त्याला एक मायनर इलेक्टिव्ह नावाचा विषय देण्यात आलेला आहे. मग त्याकरता आमच्या अभ्यासक्रम मंडळांनी हा विषय सुचवलेला होता, कारण हे तयार होते, या पद्धतीने तयार करण्यात आलेले होते. कारण 30 तासिका घ्यायच्या असतात. मग 30 तासिकांमध्ये प्रत्येकी 2 या हिशोबामध्ये 60 अन्योक्तींचा विचार आपण केला. अर्थात 60च नाहीये, अन्योक्ती हा असंख्य प्रकारामध्ये मिळणारा अद्वितीय प्रकार आहे आपल्याकडे संस्कृत साहित्यामध्ये. अगदी सहज सांगायचं तर 2-3 ग्रंथांचा उल्लेख मी आपल्या समोर करतो. हे जे सुभाषित आपण पाहिले यातले बहुसंख्य सुभाषित पंडितराज जगन्नाथांनी लिहिलेल्या भामिनी विलास नावाच्या ग्रंथामध्ये आहेत. या भामिनी विलासचे 4 प्रकार भाग आहेत, 4 विभाग आहेत. त्या 4 विभागातला पहिला जो विभाग त्यामध्ये विविध अन्योक्तींचं त्यांनी रचना केली किंवा संकलन केलं. नेमकं कळायला मार्ग नाही त्यांच्या त्या रचना आहेत की संकलन आहे, पण अशा विविध अन्योक्ती तिथे आहेत. सामान्यतः 100 ते 101 वगैरे आपल्याला एका जागी सापडतात, पण वेगवेगळ्या हस्तलिखितांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक सापडणे ही भारताची पद्धती आहे. जसं आपण नीतिशतक पाहिलं होतं, त्याचं नाव शतक होतं, पण एकाही ग्रंथामध्ये 100 म्हणजे 100 श्लोक असे नाही सापडत. उलट वेगवेगळ्या जागी वेगवेगळे श्लोक सापडतात आणि आपण ते सगळे एकत्र केले होते. आणि आपल्याला ज्यांनी अनुभवलं असेल, ज्यांनी तो विचार म्हणजे मालिका पाहिली असेल किंवा तो अभ्यासक्रम केला असेल, त्यांना लक्षात येईल तब्बल 139 श्लोकांचं रसग्रहण आपण केलेलं होतं. म्हणजे शतक जरी म्हटलं तरी 139 श्लोक मिळतात. तसं भामिनी विलासमध्ये जरी त्यांनी शतक म्हटलेलं नाहीच आहे, अन्योक्ती म्हटलेलं आहे. पहिला प्रकार प्रारंभिक सर्ग त्याला जे म्हटलं विभाग म्हटला, त्यामध्ये वेगवेगळ्या अन्योक्ती वेगवेगळ्या हस्तलिखितात सापडतात. जवळजवळ 135 अन्योक्ती अशा एकत्रित स्वरूपामध्ये भामिनी विलासमध्ये आपल्याला सापडतात. दुसरा ग्रंथ सगळ्यांना ऐकून माहिती असलेला छत्रपती श्री संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण नावाचा ग्रंथ. या बुधभूषण ग्रंथामध्ये अनेक अन्योक्तींचं वर्णन करण्यात आलेलं आहे, संकलन करण्यात आलेलं आहे. काही त्यांच्या रचना सुद्धा आहेत. या पद्धतीची रचना आपल्याला बुधभूषण मध्ये पाहायला मिळते. संस्कृतचे जे वेगवेगळे सुभाषित कोश निर्माण करण्यात आलेले आहेत त्यांचा अभ्यास करा, म्हणजे आपल्याला अनेक अन्योक्ती पाहायला मिळतात. अर्थात इथं सगळ्या जरी घेणं शक्य नसलं तरी या 60 अन्योक्तीच्या निमित्ताने अन्योक्ती अभ्यासायची कशी, कारण आपण ही भूमिका प्रत्येक वेळा पाहतोय. गिरवाणवाणीचे सगळे उपक्रम, नीतिशास्त्र पाहत असताना, नीतिशतकम पाहत असताना नैतिक दृष्ट्या एखाद्या गोष्टीचा विचार कसा करायचा याचं चिंतन आपण केलं होतं. मेघदूतम पाहत असताना काव्य, खंडकाव्य अभ्यासायचं कसं याचं चिंतन केलं होतं. अभिज्ञान शाकुंतलम असेल किंवा स्वप्नवासवदत्तम या नाटकांचा विचार करत असताना एखादी नाट्यकृती अभ्यासायची कशी, ती नाट्यकृती तर समोर आहे, तिच्या अंगाने बोलत आहे, पण केवळ तेवढंच नव्हतं बोलत. आपण नाटकच मुळात कसं अभ्यासायचं याचा वस्तुपाठ आपल्या समोर सादर केलेला आहे. वेदांत सार सारखा ग्रंथ वाचत असताना शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास कसा करायचा असतो, त्यातल्या एकेका शब्दाला वेगवेगळ्या पद्धतीने कसं समजून घ्यायचं असतं आणि तिथे तोच शब्द कसा अनिवार्य असतो याचा अभ्यास आपण केला. अवधूत यदू संवादाचा
माध्यमातून भारतीय स्वयंशिक्षा पद्धती जगातल्या प्रत्येक गोष्टीकडून शिकता कसं येतं याचा एक सुंदर विचार आपण त्या निमित्ताने केला. तसं इथे अन्योक्ती शिकत असताना 60 अन्योक्ती शिकलो, पण सगळ्यांच्या मध्ये महत्वाची गोष्ट आपण पाहण्याचा प्रयत्न केला की अन्योक्ती या प्रकाराकडे पाहायचं कसं, त्यातला अर्थ समजून कसा घ्यायचा, आणि सगळ्यात महत्वाचं भलेही ती कशालाही लावलेली असेल, कशालाही उद्देशून केलेली अन्योक्ती असेल, ती माझ्या जीवनात मला कशी उपयुक्त आहे हे जे सूत्र आहे ते सूत्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या अंगाने कसं पाहता येतं अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार आपण या मालिकेच्या माध्यमातून केला. आज तांत्रिक दृष्ट्या का होईना, कारण कुठेतरी तर ती मालिका थांबवावी लागणार. या हिशोबामध्ये ह्या 60 अन्योक्तींचा विचार करताना शेवटच्या अन्योक्तीवर आपण येऊन पोहोचलोय, घनान्योक्ती. आणि महत्वाची गोष्ट, मुद्दाम ही अन्योक्ती निवडली आहे कारण सगळ्या अन्योक्ती अभ्यासाचा किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्या साहित्यिक अध्ययनाचा उद्देश काय असायला पाहिजे, तर घनत्व प्राप्त होणे. घनत्व शब्द वेगवेगळ्या अर्थाने समजून घेता येतो. ज्या ज्या पद्धतीने आपण त्याचा विचार करू त्या त्या पद्धतीने घन शब्दाचा पहिला अर्थ आहे दाट भरलेला. साहित्य असो, अन्योक्ती असो, सुभाषित असो किंवा अन्य कोणताही साहित्यिक प्रकार असो, त्या सगळ्यातून काय प्राप्त करायचंय, घनत्व प्राप्त करायचंय. गच्च भरलेलं अशा प्रकारचं विचार विश्व प्राप्त करायचंय. त्या विचारांनी युक्त असणारं तुमचं माझं जीवन करायचंय. आपल्या जीवनाला घनत्व असलं पाहिजे. कशासाठी? अनेक महत्वाचे अर्थ आहेत त्याच्या लक्षात घ्या. जी गोष्ट हलकी असते, रस्त्याने जाताना एखादी गाडी वेगात गेली, त्याच्यासोबत उडत काय जातं, पानं जातात, कचरा जातो, प्लॅस्टिकच्या पन्नी याला आपण म्हणतो तशा प्रकारच्या गोष्टी उडत जातात, धूळ उडत जाते. लक्षात घ्या, ज्या गोष्टी हलक्या असतात ना त्याच अशा कशाच्याही मागे फरफटत जातात. शेजारी असणारा मैलाचा दगड हलत नसतो, शेजारी असणारे वृक्ष हलत नसतात, जागचे. झाडाला पानं हलतील, फांद्या हलतील कदाचित, त्या अर्थाने नाही म्हणत आहे. वृक्ष जागचा हलत नाही कारण मजबूत आहे. जी मजबूत गोष्ट असते ती अशी कोणाच्याही मागे लागत नाही, अयोग्य गोष्टीच्या मागे फरफटत जात नाही, ती आपलं स्थान सोडत नाही. तुमच्या माझ्या जीवनात मध्ये अशी स्थिरता असली पाहिजे, गांभीर्य असलं पाहिजे, स्थैर्य असलं पाहिजे. त्या स्थैर्याचा विचार त्याला घनत्व म्हणतात. घन हा आकार आहे ज्याला त्रिमिती असते. दोनच असतील तर त्याला चित्र आपण म्हणतो. घनत्व नावाचा प्रकार आपल्याकडे सांगितला भूमितीमध्ये. घन म्हणजे त्रिमिती असली पाहिजे. याचा अर्थ वेगवेगळ्या अंगांनी आपली जीवन रचना समृद्ध असली पाहिजे, म्हणून घन हिशोब वापरला. आणि घन शब्दाचा तिसरा आपल्याला माहिती असलेला अर्थ, घन शब्दाचा अर्थ मेघ, कारण तोही असाच गच्च भरलेला असतो. कशानी? जलानी. आता मी जल म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात स्वाभाविक दुसरा शब्द आला, अहो जलानी नाही, जीवनानी. कारण मुळात आपण हा शब्द वारंवार पाहिलेला आहे की जल म्हणजे जीवन. जलाला जीवन म्हणण्याची भारतीय संस्कृतीची जी रचना ती आपण वारंवार समजून घेतली असल्यामुळे आता ते आपल्याला पटकन डोक्यात येईल. तुमचं माझं जीवन समृद्ध असलं पाहिजे, घनदाट असलं पाहिजे, गच्च भरलेलं असलं पाहिजे. पण ही केवळ साठवणूक नाहीये, तर ती जगाच्या कल्याणासाठी रचना असली पाहिजे. केवळ स्वतःचा हे करणे, स्वतःचा उन्नतीचा भाग करणे किंवा स्वतःचा विकास करून घेणे हे भारतीय संस्कृतीने कधीही आपलं प्रयोजन मानलेलं नाहीये. महाभारतासारखा दिव्य ग्रंथ, त्याच्यामध्ये राजा रंतिदेव नावाच्या एका राजाची कथा येते. त्यांना जेव्हा भगवंतांनी सांगितलं काय पाहिजे ते मागा, रंतिदेवांनी मागितलेली जी प्रार्थना आहे ना ती खऱ्या अर्थाने पसायदानासारखी प्रार्थना आहे. जसं सगळ्या संतांनी जी भूमिका मांडली ती राजा रंतिदेव मांडतात. त्यांनी शब्द वापरला, न तू हम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःखतप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. काय अद्वितीय प्रार्थना आहे, लक्षात घ्या. कुठल्याही उपक्रमाच्या शेवटी काय मागावं याची एक सुंदर रचना जणू काही रंतिदेवांनी आपल्या समोर दिलेली आहे. न तू हम कामये राज्यम, राज्य नकोय मला कारण ते सोडूनच तपश्चर्येला बसलेलो आहे. न तू हम कामये राज्यम न स्वर्गम, स्वर्गातही जायचं नाही कारण तोही टिकाऊ नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचं विवेचन पूर्वी केलेलं आहे. न अपुनर्भवम,
अपुनर्भव याचा अर्थ मोक्ष. ते म्हणतात मला मोक्ष सुद्धा नको. का? कारण या जगामध्ये राहून कामये, माझी कामना आहे, दुःख तप्तानाम, जे दुःखाने पोळलेले आहेत, होरपळलेले आहेत, त्यांच्या आरती नाशनाची कामना मला आहे. त्यांच्या दुःखाला दूर करण्याची माझी कामना आहे. लक्षात घ्या, रंतीदेवांना मानव स्वरूपामध्ये वक्तृत्व नावाची गोष्ट असल्यामुळे, बोलता येत असल्यामुळे त्यांनी हे बोललेलं आहे. पण गंमत लक्षात घ्या, घन म्हणजे मेघ आयुष्यामध्ये हे प्रत्यक्ष करतो. कारण त्याची जीवन रचनाच अशी असते, त्याचं आयुष्यात अशा पद्धतीने आहे. कशी रचना आपल्यासमोर अन्योक्ती सांगतात, तुम्हाला मला घनत्व प्राप्त झालं पाहिजे, आपण मेघ झालो पाहिजे. कशासाठी? त्या मेघाची रचना समजून घ्या. सुभाषितकार सांगतात नापेक्षा, त्यांना कशाची अपेक्षा नाहीये. जे ढग येतात अनेक आहेत म्हणून मी जे ढग म्हटलं, एकामागून एक येणारी त्यांची मालिका आहे. ती जी मांदियाळी त्यांची खऱ्या अर्थाने संतांची वाटावी अशी ना अपेक्षा. त्यांना कशाची अपेक्षा नाहीये. ते जेव्हा जल देतात तेव्हा बदल्यात तुम्हाला काहीच मागत नाहीत. हा हिशोब समजून घ्या. नच अपेक्षा नच दाक्षिण्यम. दाक्षिण्य शब्द फार वेगळ्या अर्थाने आलेला आहे आपल्याकडे. एखाद्याने पूर्वी माझ्यावर केलेले उपकार लक्षात ठेवून आता संधी मिळाली आहे तर त्याची परतफेड करावी, ही जी भावना, त्याला दाक्षिण्य असं म्हणतात. मेघावर आपण काहीच उपकार केलेले नाहीत, त्याच्यामुळे त्या मेघांनी त्या उपकाराची परतफेड म्हणून आपल्याला काही दिलं असंही नाही, आपल्यालाच म्हणून नाही. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला जेव्हा तो थंडगार अशा प्रकारच्या जलधारांचा वर्षाव करतो तेव्हा त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नसते, त्यांच्याकडून कोणत्याही दाक्षिण्याचा विषय नसतो. यांनी पूर्वी काहीतरी उपकार केलेत म्हणून तो नाही देत. न प्रीतीही, त्याची कोणावर प्रीतीही नसते. याचा अर्थ आपले आहेत, जवळचे आहेत म्हणून देतो असं नाहीये, सगळ्यांना देतो. तो तुम्ही चांगले असा, वांगले असा, योग्य असा, अयोग्य असा, सगळ्यांना प्राप्त होतं. हा, घ्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे, घेतलेल्याचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. त्या जलवर्षावाचा उपयोग तिघांच्या जवळ पडल्यानंतर वेगवेगळा होतो. असा हिशोब आपण नीतिशतकामध्ये पाहिला होता की ते पाणी जर तापलेल्या लोखंडावर पडलं तर त्याचा नाश होऊन जातो, पण तेच पाणी जर कमळाच्या पानावर पडलं तर ते मोत्यासारखं चमकतं. आणि तिसरा हिशोब सांगितला, तेच जर स्वाती नक्षत्रावर प्रत्यक्ष शिंपल्यात पडलं तर त्याचा खरा मोती होतो. देणेवाल्याने तर निरपेक्ष पद्धतीने दिलं, घेणेवाल्याच्या योग्यतेनुसार त्याचा परिणाम होणार आहे. आपण तापलेलं लोखंड आहोत की शिंपलं आहोत हे घेणेवाल्यांनी समजून घ्यायचा विषय आहे. म्हणजे मग नेमका उपयोग होईल. देणारा तर सर्वस्व देत आहे, सगळी सर्वत्र देत आहे. न प्रीतीही, कोणाला वेगळं मुद्दाम दिलं किंवा कोणाचं राखून ठेवलं असं करत नाही. या अर्थाने नच संगतीही, किंवा त्याची तुमची काही संगती आहे, काही जवळीक आहे, काही सोबत राहताय म्हणून तुमच्यावर देतोय असंही नाहीये. तो कुठल्या कुठे आकाशात आहे, तुम्ही जमिनीवर आहात तरी तो तुम्हाला देतोय. त्याची तुमची संगती सुद्धा नाहीये, भेटले सुद्धा कधी नाही, या अर्थाने समजून घ्या. तरीही देतात. आता आपल्याला सगळ्या गोष्टी संतांना लागू पडतात हे आपल्या लक्षात येईल. कारण संतत्व प्राप्त करणे हेच तर मुळात उद्दिष्ट आहे तुमच्या माझ्या संस्कृतीचं, जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आपण संतांच्या मार्गाचे पायीक असलो पाहिजे, नाही संत निदान त्या मार्गावर जाणारे असलो पाहिजे. आणि मग संतांचं जीवन कसं आहे, त्या घनाला संतांच्या हिशोबात वापरताना सांगितलं न अपेक्षा. संतांना काही अपेक्षा नाही. त्यांचं दिव्य साहित्य तुम्ही अभ्यासलं, लाभ तुम्हाला, नाही अभ्यासलं नुकसान तुमचं. ना संतांना त्याचा काही लाभ आहे ना हानी आहे. न दाक्षिण्यम, तुम्ही काही त्यांच्यावर उपकार केले म्हणून त्यांनी ग्रंथ नाही निर्माण केले. ना ज्ञानेश्वरी तशी निर्माण झाली, ना तुकोबांची गाथा तशी निर्माण झाली, ना दासबोध तसा निर्माण झाला, ना अगदी ग्रामगीतेपर्यंतच सगळं संत साहित्य असं नाही निर्माण झालं. केवळ जनावर उपकार करणे हीच भूमिका त्यामध्ये होती. त्यातून सगळं संत साहित्य निर्माण झालंय. आपल्यामध्ये प्रीती होती अशातलाही भाग नाही. प्रेम तर त्यांचं सगळ्यांवरच होतं, कोणावर विशिष्ट नाही या अर्थाने येते. आणि त्यांची तुमची संगतीही नव्हती. आपण पासंगालाही पुरत नाही इतके सामान्य असून सुद्धा त्यांनी दिलं. का? तथापि हरते तापम, तरी तो मेघ सगळ्यांचा ताप दूर करतो. लोकानाम उन्नतो घनाहा, कारण तो उन्नत आहे, श्रेष्ठ आहे. श्रेष्ठत्वाचा निकष आपल्या समोर सांगितला. इतरांच्या दुःख
दूर करण्यासाठी, इतरांच्या दुःख मुक्तीसाठी तुमच्या क्षमता वापरता आल्या ना, तरच तुम्ही उन्नत आहात, तरच तुम्ही घन आहात. आपलं जीवन असं घनत्वाने युक्त व्हावं अशी प्रार्थना करणारी ही सुंदर रचना अन्योक्ती म्हणून स्वरूपामध्ये अशा पद्धतीने आपण ही निरूपण मालिका संपूर्ण करत आहोत. भारतीय संस्कृतीची एक रचना आहे, लक्षात घ्या. निरूपण मालिका किंवा कोणतीही शिक्षणाची रचना आली की शिक्षण जेव्हा संपूर्ण होतं ना, तेव्हा गुरुदक्षिणा द्यायची असते, कारण त्याच्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही. थांबा, गडबड करू नका. लगे गुरुदक्षिणा म्हटल्याबरोबर खालचा क्रमांक गुगलवर सापडतो का आणि गुगल पे करता येतं का या भानगडीत नका पडू. मी पैसे नाही म्हटलं, गुरुदक्षिणा द्यायची आहे. काय दक्षिणा द्यायची? त्याचं उत्तर आहे या 60 अन्योक्ती आजपर्यंत आपण शिकलो, आपण त्या 60चा आनंद घेतला. गुरुदक्षिणा नेहमी सव्वापटीत द्यायची असते, तर हिशोब समजून या. 60 अन्योक्ती आपण शिकलो, किमान 75 लोकांपर्यंत आपण हा आनंदोत्सव पोहोचवणे हीच गुरुदक्षिणा. जमेल तितक्या जास्तीत जास्त लोकांना या गीर्वाणवाणीच्या उपक्रमाशी जोडावं, त्यांना ते चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी प्रोत्साहित करावं. या सगळ्या मालिकांच्या माध्यमातून जीवनाचा जो आनंद आजपर्यंत आपण घेतला ना, तो सगळ्यांपर्यंत पोचवावा. कारण लक्षात ठेवा, समोरच्याला चंदन लावताना जेव्हा आपण त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो, तेव्हा आपल्याही बोटांना सुगंध आलेला असतो. प्रचारकाला ही भूमिका मजेदार लक्षात ठेवावी की आपण जेव्हा प्रचार करतो तेव्हा आपल्यालाही आनंद प्राप्त होतो. या माध्यमातून आजपर्यंत आपल्या समोर ही जी निरूपण मालिका सादर केली, ईचा आणि अनेक बाकीच्या ज्या मालिका आहेत त्या सगळ्या मालिकांचा आणि गीर्वाणवाणीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणे हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असायला हवं. यासाठी आपलं सहकार्य निश्चितपणे आजपर्यंत मिळतच आलेलं आहे, पुढेही मिळेल या अपेक्षेसह पुन्हा केव्हा तरी लवकरात लवकर प्रयत्न करू नवीन एखाद्या मालिकेच्या माध्यमातून संपर्क करण्याचा. तोपर्यंत जयतु संस्कृतम.